नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आजच्या लेक्चरमध्ये आपण एक जबरदस्त टॉपिक बघणार आहोत की वर्णविचार. ओके, मोरा वळंबे सरांच्या पुस्तकातील तिसरा टॉपिक आहे. आणि हा टॉपिक बघितल्यानंतर बऱ्याच जणांना टेन्शन येतं, पण इथे पेन आणि रफ पेजेसचं काम आहे. ओके, पहिल्यांदा तुमच्यासमोर पुस्तक आहे. ओके, पुस्तकावरती अंडरलाईन कुठं करायचं आहे किंवा काय गोष्टी करायच्यात तर ते आपण एकदम सिंपल पद्धतीने सांगणार आहे. हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमचं टेन्शनच मिटल किंवा वर्णविचार पाठ आपल्याला विषय नाही, पण तुम्हाला काही गोष्टी ज्या आहेत त्या दररोज लिहाव्या लागतील. एक 8 दिवसातून 4 दिवसातून 100% लिहाव्या लागतील. ओके, पण काय त्या गोष्टी आहेत, काय ते आहे पूर्ण आपण बघूयात. ओके, एकच सेकंद. ओके, सगळं आपण एकदम ओके कार्यक्रम करून टाकू. फक्त 1 सेकंद थांबा फक्त. ओके, जमलं. चला तर ओके, वर्णविचार आहे. आता पहिले काय की पहिले आपल्याला काही हे आहेत की वाक्य असेल, पद असेल, त्याच्याबद्दल आपल्याला एक बेसिक माहिती घ्यायची आहे. म्हणजे जर आपल्याला काही विचारलं की अशा 4 लाईन दिल्या की वाक्याची डेफिनेशन, पद म्हणजे काय, वाक्य म्हणजे काय, तर आपल्याला एक समजलं पाहिजे त्या गोष्टीनंच ते वाचायचं आहे. म्हणजे की उगच दिलं आहे इंट्रोडक्शन आहे म्हणून नाही. मग वाक्य कशाला म्हणतात बापा? मग वाक्य कशाला म्हणतात? कोणताही विचार पूर्ण अर्थाचा, हे शब्द महत्त्वाचा आहे. काय? पूर्ण अर्थाचा. अर्थ पूर्ण असलं पाहिजे, असला की त्याला वाक्य म्हणतात. ओके, राम शाळेत गेला. ओके, त्याला अर्थ आहे ना, राम कुठं गेला? शाळेत गेला. पण राम, फक्त राम, त्याला काय अर्थ आहे का? नावाला शब्दाला अर्थ आहे, पण वाक्य आहे का ते? नाही. ओके, ते अशा रीतीनं की राम शाळेत गेलाकडे. ओके, त्या पद्धतीनं पूर्ण अर्थ आहे त्याला की राम कुठे गेला? शाळेत गेला. असं प्रॉपर त्याचा मिनिंग आहे. तुम्हाला काय विचारलं जाईल? या वाक्याची डेफिनेशन विचारली जाईल. मग सर सोपं आहे का? हो. ओके, ते महत्त्वाचं आहे. पुढे काय दिलेलं आहे? पुढे त्यांनी वाक्य म्हणजे काय अजून दिलेलं आहे. थोडीशी दुसऱ्या शब्दात त्याची व्याख्या केलेली आहे की एक किंवा अनेक शब्दांच्या समुच्चयाने आपला विचार आपण पूर्ण करतो, त्याला काय आपण म्हणतो? वाक्य. वाक्य म्हणजे काय? पूर्ण अर्थाचं बोलणं. म्हणजे राम शाळेत गेला, 3 शब्द आहेत का नाही? हे 3 शब्द मिळून आपण काय केलं आहे रे? वाक्य तयार केलं आहे. संपला कार्यक्रम. इतकं सोपं. तुम्हाला मग हे लई सोपं उदाहरण आहे. मी एवढं बडबड करतोय, त्याला अर्थ आहे का नाही? मग ते सगळे वाक्यच आहेत. संपला कार्यक्रम. ओके, जमलं सर. मग आता हे बघा, हे मुलांनी खरे बोलावे वगैरे वगैरे काय. ओके, तर ते आहे की मुलांनी खरे बोलावे असे 3 शब्द त्यांनी घेतलेत. ओके, आणि वाक्यातील शब्दांना पद असे पण म्हणतात. ओके, ही पण एक महत्त्वाची गोष्ट. ही लाईन महत्त्वाची आहे. इथे जे मी असं केलं आहे का, बाण दाखवलीत का असे, तुम्हाला दिसत असेल. हे म्हणजे याच्यातले असे लाईन्स आहेत. आता मी जर ही पुस्तकाचा लेखक असतो, मी असे त्याच्या लाईन्स बनवल्या असत्या की हा पहिला पॉईंट. ओके, ही पहिला पॉईंट आणि एक पॉईंट केला असतं, हा दुसरा पॉईंट केला असता, त्याच्यानंतर हा तिसरा पॉईंट केला असता, मध्ये उदाहरणासाठी पण थोडं सुटसुटीत केलं असतं. पण तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुम्हाला कळलं आहे आता की हे वाक्य हे जिथं जिथं महत्त्वाचं आहे एवढे पॉईंट्स आहेत त्याच्यामध्ये, एवढ्या याच्यात असे पॉईंट्स बनवले असते आणि सोपं झालं असतं ते. म्हणजे क्लिक झालं असतं माइंडमध्ये, पट 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 खतम. पण तुम्ही टेन्शन घेऊ नका. आपण काय लेखक व्हायचं नाही. आपल्याला पोस्ट घ्यायची, निघून जायचं, काही डोकं लावत बसायचं नाही. ओके, ती सोपं कार्यक्रम आहे. जमलं. वाक्य अशा अनेक शब्दांनी किंवा पदांनी बनलेलं असतं. ओके, वाक्यातील शब्दांना पद असं म्हणतात. म्हणजे मुलांनी खरे बोलावे, हे एक पद, हे एक पद, हे पद. वाक्यातील शब्दांना पद असं म्हणतात. हे पण महत्त्वाचं आहे. सोपं आहे, काहीच नाही. प्रश्न एखाद्या वेळेस येईल, परत येणार पण नाही, पण बेसिक आहे. ओके, चला जमलं सर. ओके, तर आता खाली बघूत आपण. आता थोडंसं याला वरी घेऊ. ओके, म्हणजे टप्प्याटप्प्यानं घेऊ आपण. ओके, हां, मुलांनी या शब्दातील 3 अक्षरे आहेत. मुलांनी अशी हे 3 अक्षरं आहेत. ओके, विशिष्ट क्रमाने असलेल्या 3 अक्षरांच्या समूहाला काही अर्थ आहे. ओके, आता हे शब्दाने आले ते बरोबर, त्याला काय अर्थ आहे? ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहाला काही अर्थ प्राप्त झाला तर त्याला शब्द म्हणतात. काय म्हणतात ते बरोबर? ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहाला. मू अक्षर आहे, ला अक्षर आहे. ओके, आपण बघू ना इथं, इकडे बघा, हे अक्षर आहे, हे अक्षर आहे, हे अक्षर आहे. वाक्याचं हे काय डेफिनेशनचा अर्थ काय? ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांचा समूहाला अर्थ प्राप्त असेल तर शब्द असे म्हणतात. आता त्यांना इतकं चुकत नाही तुमचं, पण अर्थ प्राप्त होत नाही असं जर त्यांनी शब्द टाकला मध्ये, इकडे बघा, म्हणजे परीक्षेमध्ये शक्यतो इतकं डीपला जात नाहीत ते वरवरच चुकवतात, पण तरी देखील ते कळलं पाहिजे. ओके, तर ते आहे. शब्द हे अक्षरांनी बनलेले असतात. बस ही लाईन अशी उचला, याच्यावरती प्रश्न मला वाटतं येईल किंवा काही मेन्स लावून आलेला आहे असेल आता भरपूर. ओके,
ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. शब्द ना शब्द महत्त्वाचा आहे. आता हे लिहून घ्यायचं आहे का तुम्हाला? नाही, पुस्तकावरतीच अंडरलाईन करायचं आहे. ओके, पण एक कशा रीतीनं काय लिहून घ्यायचं आहे, काय रफ पेजेसवरती लिहायचं आहे, पूर्ण मी तुम्हाला सांगणार आहे. ओके, तुम्हाला क्लिअर दिसतंय का? एकदा मी चेक करतो. एकदम ओके कार्यक्रम आहे, काहीच वाद नाही आहे. ओके, चला जमलं की अक्षरांनी हे शब्द हे अक्षरांनी बनलेले असतात. अक्षर कुठले? हे मुलांनी. मुलांनी हा शब्द झाला. मू एक अक्षर, ला आणि नी असं, आणि मुलांनी हा शब्द झाला. ओके, त्याचे 3 अक्षरं, 3 अक्षराचा एक शब्द बनला. संपला कार्यक्रम. सोपंच आहे, सगळं बेसिक आहे, खतम. ओके, आता पुढे आपण बघू की काय म्हणतात हे 3 अक्षर वगैरे वगैरे. चला, हा अक्षरे या आपल्या ध्वनींच्या किंवा आवाजाच्या खुणा आहेत, म्हणून अक्षरांना ध्वनी चिन्हे म्हणतात. म्हणजे काय म्हणतं इकडे बघा, अक्षरे हे आपल्या ध्वनीच्या, मी बडबड 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 करतोय. ओके, ध्वनी आहे म्हणजे आवाज आहे. आपल्या आवाजाच्या त्या काय आहेत? खुणा आहेत. म्हणजे आपण चालतो ना, मग त्याच्या पाऊल खुणा उडतात का नाही, म्हणजे उमटतात की नाही. मग तसंच आपण बोलतोय, तर त्या बोलण्याच्या, समजा मी हेच वाचतोय, मग याच्या अशा पाऊल खुणा पडत आहेत, म्हणजे आपण लिहितोय ते अक्षर त्या पद्धतीनं. ती महत्त्वाची गोष्ट आहे. लगेच इमॅजिन करायचं आपण चालतोय, टिप 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 चिखलातून चालतोय, पचक 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 चालायले, हे असे त्याचे खुणा पडायले. संपला कार्यक्रम, पाऊल खुणा. तसाच आपल्या अक्षराचा आहे. बोलतोय आपण, हे ध्वनिचिन्ह आहे. ध्वनिचिन्ह म्हणजे काय असं जर उद्या विचारलं, हे ऑप्शन महत्त्वाचं आहे. उद्या शब्द किंवा इकडे शब्द म्हणजे काय असं विचारलं, वाक्य म्हणजे काय असं विचारलं, सरळ येऊन जाईल. तुम्हाला आताच पर्याय कळत आहेत की या चॅप्टरमधून मला काय काय होईल. मला ध्वनिचिन्ह एक ऑप्शन येऊ शकतं, मला शब्द ऑप्शन येऊ शकतं, मला पदे ऑप्शन येऊ शकतं. ओके, अजून पुढे भरपूर ऑप्शन येतील. तर ह्या गोष्टी लक्षात घ्या. ह्या सोप्या गोष्टी आहेत. खेळ खल्लास होईल 45 मिनिटात किंवा 1 तासात हे लेक्चर फिनिश होऊन जाईल. किंवा याचे 2 भाग करू आपण, याचे परत दुसरा चॅप्टर आहे. पण एकदा वाचल्यानंतर परत मागे फिरून बघण्याची गरज नाही. मग रिव्हिजन, फक्त रिव्हिजन आहे, संपून टाकू 15-20 मिनिटात, खल्लास कार्यक्रम. एकदा लेक्चर बघितलं, तुफान असं समजून घ्यायचं, कोणी येऊ विसरूच शकणार नाही तुम्ही. ओके, इतक्या जबरदस्त पद्धतीनं सांगतोय. चला पुढे. त्याच्यामुळेच हे डायरेक्ट पुस्तकच घेतलं याच्यावरती, बोर्डवरती, की कळू देत कसं शिकतात किंवा काय करतात ते. ओके, पुढे काय, मुलांनी या शब्दात मू हे अक्षर आहे. मी तुम्हाला आधी सांगितलं, मू एक अक्षर आहे, ला आणि नी, आणि हे 3 अक्षर बनून एक शब्द तयार झाला. संपला कार्यक्रम. हे अक्षर आहे. मू हा एक ध्वनी वाटला तरी तो मूलध्वनी नाही. ओके, मूलध्वनी, तो मू हा काय रे, ध्वनी जरी वाटायला आपला, तो ध्वनी नाही आहे, तो मूलध्वनी नाही आहे असं ते म्हणतायत. ओके, म आता लंगडा म आहे ते, आणि ऊ असे दोन्ही मूलध्वनी एकत्र आलेले आपल्याला आढळतील. ओके, म म्हणजे आता हे म कसं लिहिलं आहे, हे लंगडं आहे बरं, त्याला अशी रेष आहे, आणि ऊ, ओके, रस्व ऊ, हे दोन्ही मूलध्वनी आहेत. मूलध्वनी कुठले आहेत हे लक्षात घ्या. मूलध्वनी कुठले? ओके, आता पुरे वर्णमालेत गेल्यानंतर तुम्हाला कळतं मूलध्वनी कुठले आहेत. पण म आणि ऊ ह्या वाक्यातले सध्या मूलध्वनी आहेत. ओके, हे तुम्हाला कळलं का? समजलं सर, आता कळलं. पण नाही जरी कळलं ना तुम्हाला, पुढे कळतं, टेन्शन घेऊ नका. सध्या लगेच काही जण तिथं स्टिक होतात, मूलध्वनी. आता लाईव्ह असलं लेक्चर ते उगच म्हटलं असं, सर ते सांगा ना ते म आणि ऊच कसे. थांब सगळं भेटणार आहे. ओके, चला पुढे जाऊयात आपण. आता आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना आपण वर्ण असे म्हणतो. वा 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 वा, असं म्हणतो सर. आपल्या तोंडावाटे जे वर्ण निघत आहेत त्यांना आपण मूलध्वनी म्हणतो. मग वर्णाची डेफिनेशन सापडली तुला, खायचं वर्ण नाही, वर्ण. ओके, ते आहे जे हे ध्वनी हवेत विरतात व नाहीसे होतात, ते नष्ट होऊ नयेत म्हणून त्यांना आपण लिहून ठेवतो. म्हणजे समजा मी जे बडबड करायलो, मग यात रेकॉर्ड व्हायले, पण हे लिहून ठेवलं ना, हे लिहून ठेवलं. समजा मी हे पुस्तक लिहिलं, मी एवढं शिकवायलो, आता हे लिहून ठेवलं. कशामुळं, मी जे बोलतोय ते नष्ट होऊन चाललं आहे आता, पण ते आता टेक्नॉलॉजी आली म्हणून ते रेकॉर्ड व्हायले. पण हे काय झालं असतं, नाहीशेष झालं असतं. हे बोंबलं मी घंटाभर, रेकॉर्डिंग नसली असते. समजा ऑफलाईन लेक्चर घ्यायलो, हे शिकवायलो, झुंग, जे ऐकलं ते ऐकलं, जे नाही ते आहे, बाकी संपला कार्यक्रम, केलं विरून. पण तेच मी लिहून ठेवलं असलं तर, की तुमच्यापैकी कोणी लिहून ठेवलं, सर जे बोलताय ते लिहून घ्या, तन लिहून घ्या. मग ते काय झालं रे, लेखन झालं. संपला कार्यक्रम. चला पुढे जाऊयात आपण, थोडंसंच राहिलं याच्यातलं. ओके, चला. ओके, हां, काय म्हणताय आता इथं. ओके, हे नष्ट होऊ नये म्हणून. ओके, आपण ते रंगाने लिहून वगैरे त्यांना वर्ण म्हणतो. लिहून ठेवलेल्या नाश पावत नाही, ते कायम राहतात. अक्षर, अक्षर या शब्दाचा अर्थ काय बघा आता.
ओके, आता हे ऑलरेडी आहे की लिहून ठेवलेलं सगळं नाश होत नाही वगैरे माहिती आहे आपल्याला, पण अक्षर या शब्दाचा अर्थ काय? अक्षर म्हणजे काय? नाश न पावणारे. ओके, ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. आणि त्याला अक्षर याची डेफिनेशन पण त्यांनी दिलेली आहे. ओके, की अक्षर कशाला म्हणतात. ओके, कारण की लिहून ठेवलेले जे ध्वनी आहेत का ते नाश पावू शकत नाही. समजा ते लिहून ठेवलं आहे तर हे कसं नाश पावल? तिथला फाडल्याशिवाय होईल ना, पण ॲटोमॅटिक नाश पावल का? म्हणजे दोन गोष्टी समजून घ्या. मी असं बोलतोय, बोललो, टेक्नॉलॉजी नाही, गेलं नाश पावलं. पण मी बोललो, पण मी लिहून ठेवलं, मग ते नाश पावल का? म्हणून ते अक्षर काय? नाश न पावणारे. ओके, समजलं. तर आता वर्णमाला म्हणजे काय, किंवा वर्णमालेत आपण नेमके किती वर्ण आहेत काय आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. ओके, तुम्हाला परत एकदा बघतो, आता क्लिअर दिसतं, एकदम ओके दिसत आहे. ओके, आता ही आपल्या याच्यातली वर्णमाला आहे. वर्णमालेमध्ये स्वर आहेत. ओके, किती स्वर आहेत? 14 स्वर आहेत. असा सरळ प्रश्न येतो, वर्णमालेमध्ये स्वर किती आहेत? ओके, ते आहेत. ते कुठले आहेत तुमच्या पुस्तकात इकडे स्क्रीनवरती पण आहे. याच्यामध्ये स्वरादी आहेत, वर्णमालेमध्ये स्वरादी आहेत. ओके, हा जे आहे एकच मिनटं. ओके, हा अनुस्वारवाला आहे. वरी त्याच्या डोक्यावर असं टिंब आहे, तो अनुस्वार आहे. ओके, आणि हा याच्या अच्या इथे दोन असे पाठीमागे असे 2 डॉट आहेत, असे एक असा डॉट असे बिंदीसारखे, वरी एक खाली एक अशी, त्याला म्हणतात विसर्ग. ओके, हे कळलं तुम्हाला? अनुस्वार आणि विसर्ग. ओके, त्याला म्हणतात स्वरादी. स्वर किती आहेत रे? 14. स्वरादी किती आहेत रे? 2. ओके, आणि व्यंजन किती आहेत रे? 34. ओके, आणि संयुक्त व्यंजन किती आहेत रे? 2. हे लक्षात ठेवा. ओके, हे सिक्वेन्स लक्षात ठेवा, पाठच पाहिजे. हे एका पेजवरती लिहा, आणि तुम्ही आता ज्या मेन्सला वगैरे असाल तुमच्या रूममध्ये वगैरे एक तर चिटकून ठेवा, किंवा एक बंच असं एक पेज बनवा की एक्झामच्या आधी किंवा दररोज अर्धा तास अशी लिस्ट, एक पेजेसचं बंच बनवा, एक 5-6, एक पेज घ्या पहिले, त्याच्यावरती पूर्ण लिहायचं आहे आपल्याला. ओके, हे चिटकवा, किंवा हे दररोज तुम्हाला एक 15-20 मिनटं आता लिस्ट बनल, ती पेज बनल, त्याच्यात हे पाठ पाहिजे तुम्हाला. पाठ पाहिजे, हे पाठ पाहिजे. काय म्हणतो मी? पाठ पाहिजे, एकदम डॉट पाठ पाहिजे. ओके, पण तुम्ही म्हणले स्वर 14. ओके, स्वरादी 2, व्यंजने 34. ओके, आता हे अनुस्वार विसर्ग. ओके, जमलं? फिनिश. आता हे कसे आहेत की आ, रस्वई दीर्घई, रस्वऊ दीर्घऊ, रू लू, ए ॲ, याला ए किंवा ए असं म्हणू शकतो. ओके, ओ ऑ आणि औ. ओके, तर हे सगळं हे सिक्वेन्स लक्षात घ्या. आ ई उ ऊ, रू लू, इथं थोडंसं सिक्वेन्स आहे. ओके, ए पासून. ओके, औ, ए ॲ एव ओ ऑ आणि औ, जे असेल ते असं. इथून थोडंसं लक्षात ठेवायला अवघड आहे. हा सिक्वेन्स थोडासा किचकट आहे. ओके, मलाही थोडासा किचकट जातो. म्हणजे तुम्हाला कळलं आता की आपण कुठेही चुकू शकतो. आपल्याला हे सिक्वेन्स तर पाठ आहे, 1 2 3 4 5 6 7 8 आपल्याला पाठ झाले, पण उरलेले जे काही आहेत हे 2 आणि 2 4 6 4 आणि 6, उरलेले 6 आहेत का थोडेसे किचकट आहेत, सिक्वेन्स लक्षात राहत नाही. ओके, 14 2 34 समजलं? हे आणि आहा. बाकी व्यंजने, हे व्यंजने पण आता व्यंजने कसे आहेत रे? लंगडे आहेत बघा. ही कय त्याला असं काठी लावली अशी. ओके, खय त्याला अशी काठी, लंगडे आहेत बघा. हे क ख ग घ न. आता हे इथं अनुस्वार जे आहे ड. ओके, न म्हणतात याला, तर याला काय म्हणतात तरी? नुक्ता असं नाव आहे त्याला. काय? नुक्ता. ओके, नुक्ताचं आहे का? ओके, नुक्ता, त्याला नाव काय रे? न. नला ती डॉट आहे का? डॉट न मध्ये, त्याला डॉटला टिंब नाही म्हणत, त्याला म्हणतात नुक्ता. ओके, ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. बाकी अशाला असंच काय आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे. ओके, पुढे कामाला येणार आहे, पण तुम्हाला सिक्वेन्स माहीत पाहिजे की क ख ग घ हे नच. ओके, च छ ज झ न, ट ठ ड ढ न, त थ द ध न, नळाचा न. ओके, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. ही सिक्वेन्स पाहिजे. हा न कशाचा आहे, हा न कशाचा आहे, हा न नळाचा कसा आहे, प फ ब भ भ म. आता हे जे आहेत इकडे बघा, हे क ख ग घ घ पासून ते इकडे प फ ब ब पर्यंत हे 25 आहेत का हे? ओके, हे मी अशी रेष ओढलेली आहे. हे स्पर्श व्यंजन आहेत किंवा याला वर्गीय व्यंजन असं म्हणतात. हे 25 आहेत. हे प्रश्न विचारला जातो. प्रिव्हियस इयरचा जो क्वेश्चन सेट आहे तुमच्याकडे 1984 ते 2022, त्याच्यामध्ये क्लिअर दिलेलं असेल क ख ग घ न, किंवा हे पूर्ण याला वर्गीय व्यंजन किंवा त्याला अजून आहे स्पर्श व्यंजन असं म्हणतात. हे 25 आहेत. आणि हे जे उरलेले आहेत यर ल व श श स ह आणि ळ, हे किती आहेत? 4 आणि 3 7 आणि 8 आणि 9.
हे 9 आहेत. याला अवर्गीय व्यंजन असं म्हणतात. काय? अवर्गीय व्यंजन. हे वर्गीय व्यंजन, हे अवर्गीय व्यंजन. वर्गीय व्यंजन किती? 25. अवर्गीय व्यंजनला ऑल्सो कॉल्ड ॲज काय म्हणतात? स्पर्श व्यंजन. आणि अवर्गीय व्यंजन हे 9 आहेत. क्लिअर झालं आता एकदम. आता हे सिक्वेन्स तुम्हाला पाठ पाहिजे. ओके, पाठ पाहिजे. लिहा, नेहमी लिहा. हे स्वर लिहा, स्वर लिहायचे. आज स्वर लिहून बघायचे. हां, जमतं की सिक्वेन्स डायरेक्ट स्वर डोळे झाकायचे. हे डोळे नाही झाकायचे, आठवायचं, पुस्तक बंद करायचं आणि स्वर लिहायचे. ओके, मग स्वरादी 2 माहीत आहेत, अम आणि आहा, अनुस्वार आणि विसर्ग. ओके, आणि स्वरमध्ये पण कुठले चुकतील राहिले तुमचे? हे 6 चुकतील. याचा सिक्वेन्स पण हे लिहायच्या आधी हे सिक्वेन्स बघायचं आपल्याला. चेक पाठ पाहिजे, असं पाठ अक्षरशः धुमाकूळ करा आणि एक पेजवरती लिहा आणि ते दररोज पेज बघा. तसे पेजेस मी काय सांगतो तुम्हाला, त्याच्यात काय काय लिहायचं आहे. पण पहिले हे व्हिडिओ झाल्यानंतर किंवा व्हिडिओ वाटलं तर पॉज करा, लगेच एका पेजवरती लिहून घ्या. रफ पेजवरती घ्या, रद्दीवरती, पण ते पेज जपून ठेवा. ओके, संपला कार्यक्रम. ओके, आणि हे संयुक्त व्यंजन क्ष आणि ज्ञ. ओके, आता बऱ्याच जणांचं एक आहे की याच्यामध्ये पूर्ण जे व्यंजन आहेत, हे पूर्ण वर्ण 50 की 52 असा घोटाळा आहे. पण मी सध्या आता कन्फर्म सांगत नाही. ओके, त्याच्यावरती वाटलं तर आपण एखादं ही घेऊ. काही जण 50 म्हणतायत, काही जण 52 म्हणतायत, काही जण म्हणतात 52च आहेत, आमच्याकडे पुरावे आहेत. पण ते सध्या मी टाळतोच, कारण की ते MPSCने एकदा प्रश्न आला होता, तो कॅन्सल झाला. ओके, पण पारंपरिक वर्ण जर त्यांनी विचारले तर ते 48 आहेत, एवढं लक्षात घ्या. आणि याचे प्रिव्हियस इयरचे प्रश्न एकदा MPSCचे बघून घ्या, बस तेवढं सध्या करा. ओके, चला, बाकी याच्या मी भानगडीत सध्या पडत नाही. म्हणजे त्याच्यावरती वाटलं तर एखादा वेगळा व्हिडिओ टाकला तरी काहीच प्रॉब्लेम नाही. ओके, हे जे आहेत काय, हे संयुक्त व्यंजन आहे. आता तुम्हाला असं ऑप्शनमध्ये सहज विचारलं जातं की स्वर कुठले आहेत, स्वरादी कुठले आहेत, व्यंजन कुठले आहेत, किंवा संयुक्त व्यंजन कुठले आहेत. ओके, तर ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. ते 50 की 52मध्ये मी सध्या इथं तुम्हाला दिसत जरी असलं का, सध्या मी त्याच्यात पडत नाही. कारण की कसं आहे, एकदा व्हिडिओ टाकलं बोललो की परत एडिट नाही करता येत. त्याच्यामुळे ते 50 आणि 52 सध्या थांबवा. तो विषय वाटला तर बाजूला ठेवा. सध्या जे बाकीचं आहे ते शिकून घ्या. त्या 50 आणि 52वर वाटलं तर वेगळा व्हिडिओ टाकू. ओके, किंवा करंटचे किंवा सध्या या चॅप्टरवरचे प्रिव्हियस इयरचे 1984 ते आतापर्यंतचे प्रश्न बघून घ्या. ओके, क्लिअर झालं सर आता एकदम. आणि हे विसर्ग आणि अनुस्वार तुम्हाला कळलं का रे, हे एकदा बघून घ्या. बऱ्याच जणांना कळत नाही. अच्या डोक्यावर टिंब, तो अनुस्वार आणि अच्या माठीमागा असे 2 डॉट. ओके, त्याला म्हणतात विसर्ग. कळत नाही ना, असं बाजूला लिहून घे. ओके, दिसतंय ना तुम्हाला? चला, दिसतंय, एकदम मस्त दिसायला, काहीच वाद नाही त्याच्यामध्ये. ओके, चला, 17 मिनटं झालेली आहेत. ओके सर, आता ही जी लाईन आहे इथे पुस्तकात की इंग्रजी भाषेचा संपर्क आल्यामुळे, त्या भाषेचा प्रभाव आपल्या भाषेवर पडल्यामुळे काही इंग्रजी शब्द मराठी भाषेत आले आणि ते रूढ झाले, इथंच राहिले. आता जायचं नाही म्हणली, इथं मस्त वाटायला, करमायला म्हणले आता महाराष्ट्रात एकदम भारी वाटायला. ओके, ते कुठले शब्द आहेत? बॅट, बॉल, ऑफिस, ऑगस्ट, ऑक्टोबर, फॅशन, हे बम माहीत आता. मग ती कशामुळे सांगायली सर? याच्यावरती प्रश्न आला. मग काय झालं की 2019ला काय झालं, एक शासन निर्णय काढला. 2009ला एक शासन निर्णय आला. 2009 असं लक्षात ठेव. काय? 2009 100%. ओके, तेव्हा निवडणूक पण होती 2009ला, 2014ला, 2019ला, 2024ला. ओके, निवडणुकीचं वर्ष आहे, त्याच्यामुळे लक्षात ठेव, लक्षात राहतं. 2009ला शासन निर्णय झाला. त्या शासन निर्णयानुसार ओके, मी सगळंच मोडतो एकदा, थांब. ओके, हां, हे ॲच्या अशा डोक्यावर चंद्र आणि काय म्हणतो रे, हा त्याच्यात अशी टोपी घातली त्याला अशी वरी. ओके, आणि हा आणि त्याच्यावरी टोपी आणि ओके, हे 2 स्वर वर्णमालेत समाविष्ट करण्यात आले. काय? आणि वरी बघितलं असेल, तुला दिसले असतील. याच्यावरती प्रश्न विचारलाय, भरपूर वेळा विचारलाय की 2009च्या शासन निर्णयानुसार खालीलपैकी कुठले स्वर किंवा कुठले 2 स्वर हे समाविष्ट करण्यात आले वर्णमालेत, किंवा किती स्वर समाविष्ट करण्यात आले? तर 2. कुठले? आणि असा स्पष्ट प्रश्न आलेला आहे. खूप वेळा आला, त्याने खूप वेळा टाकला, बऱ्याच विद्यार्थ्यांचा तरी चुकला. पण आता तुमचा चुकला नाही पाहिजे, कारण की हक्काचे मार्क आहेत, सोपे आहेत, आणि हे चुकणं म्हणजे हातातून पोस्ट जाणं. ओके, चला पुढे जाऊयात आपण आता. ओके, चला, आता आहे वर्णांचे प्रकार. ओके, आता खरी मजा आहे. ओके, सोपं आहे एकदम, काहीच अवघड नाही याच्यामध्ये. एकदम सायलेंट राहा, एकदम शांत राहा, एकदम सगळं समजणार आहे की भाऊ वर्ण हे स्वर म्हणजे काय, पहिल्यांदा आपण समजून घेऊ. आता स्वर म्हणजे काय की स्व म्हणजे काय?
उच्चार करणे किंवा ध्वनी करणे ते आपल्या तोंडावाटेच निघतात, मुखावाटे निघणारे. ओके, या वर्णमालेतील अ पासून अ पर्यंतच्या 12 वर्णांना स्वर असं म्हणतात. किती रे? 12. ओके, अ पासून अ पर्यंतच्या. ओके, ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. ओके, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12. ओके, लगेच कळून जाईल आपल्याला याच्यात आहेत का. चला. ओके, स्वरांचा उच्चार करताना ओठांच्या किंवा जिभेच्या विविध हालचाली होत असतात, पण ओठांचा एकमेकांशी किंवा जिभेच्या कोणत्याही भागाचा मुखातील कोणत्याही अवयवाशी स्पर्श होत नाही. म्हणजे अ, आ, ई, ई, उ लगेच आपण म्हणतो. ओके, तर त्याला आपण काय म्हणतो रे? स्वर असे म्हणतो. स्पर्श होत नाही, कोणत्याही अवयवाशी काय स्पर्श होत नाही, ही महत्त्वाची गोष्ट आहे. ओके, क्लिअर झालं तुम्हाला. त्याच्यानंतर काय, स्वरांचा उच्चार आपल्या तोंडावाटे सहज वगैरे 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 काहीच नाही. एकदा वाचून घ्यायचं आहे. ओके, एकदा वाचू आपण तरी. स्वरांचा उच्चार आपल्या तोंडावाटे सहज व स्वतंत्रपणे होतो. स्वतंत्रपणे म्हणजे दुसऱ्या कोणत्याही वर्णाच्या साह्या, म्हणजे दुसऱ्या याचं लागायला का, वर्ण लागायला का त्याला नाही. स्वर कसे आहेत? स्वतंत्र आहेत. ओके, क ख ग ग लागायला का त्याला नाही. अ तर अच आहे, आ तर आच आहे. ओके, आता बघा, अ, आ, ई, उ एकदम पूर्ण म्हणून घ्यायचं तुम्ही. ओके, तर ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. चला पुढे काय, आपले तोंड उघडले. हा, स्वरांचा उच्चार करताना आपले तोंड उघडे व पसरलेले बघा ना एकदा. अ, आ, ई, उ. ओके, हे असं आहे. तोंड उघडच आहे का नाही आणि पसरलेलं आहे, म्हणजेच त्याला विवृत्त असणे. विवृत्त. ओके, या शब्द बघा. म्हणजेच स्वरोच्चाराच्या वेळी हवेचा मार्ग अडवलेला नसतो. म्हणजेच स्वर म्हणजे नुसता सूर, हे हवेचा मार्ग काय अडवलेला नसतो. याला असं अंडरलाईन करा. नसतोला प्रश्न इथे येतो. असतो की नसतो बोंबला आता व्हायला. मग तुम्ही तिथे परीक्षेत करून पण बघत नाहीत. अ, आ, ई. हवेचा मार्ग कुठं अडवला? इकडे बघ ना. अ, आ, ई. चालली ना हवा? चालली का नाही हवा? मग हवेचा मार्ग अडवला आहे का? नाही अडवला. ओके, तर ही महत्त्वाची गोष्ट आहे. चला, जमलं एकदम. आता तुम्हाला हे पूर्ण हे करायचं आहे. ओके, चला. आता हे पूर्ण स्वर कळाले तुम्हाला मस्तपैकी. स्वर म्हणजे काय आता तुम्हाला कळायला पाहिजे. आता तुम्ही जेव्हा रिव्हिजन कराल का, तुम्ही जेव्हा रिव्हिजन कराल का, तेव्हा स्वराचं रिव्हिजन करायचं. स्वर. ओके, स्वराच. हां, स्वरादी थोड्या वेळानं. ओके, व्यंजन. ओके, टप्प्याटप्प्यानं. लगेच 1 मिनटं. ओके, गरमी झाली, थोडं घाम पुसतो. ओके, तुम्हाला क्लिअर दिसायला आहे एकदम. ओके, कार्यक्रम आहे. ओके, चला चला, मस्त आहे. आता काय रे, स्वरादी. ओके, स्वरादी किती आहेत रे? 2. डोक्यावर टिंब आहे, अनुस्वार, आणि असं उभं टाकलाय, पाठीमागं 2 अशा बिंदीसारख्या 2 लावले डॉट, असे वरी एक खाली एक, त्याला म्हणतात विसर्ग. ओके, संपलं. अ, अम आणि आह या 2 वर्णांना स्वरादी असे म्हणतात. याचा अनुस्वार आणि विसर्ग. ओके, असे 2 त्याचे उच्चार आहेत. अनुस्वार व विसर्ग यांचा उच्चार करताना या वर्णाच्या अगोदर स्वर येतो, म्हणून त्याला काय म्हणतात रे? स्वरादी असं म्हणतात. ओके, ते आपण बघू कसं येतं ते. स्वरादी म्हणजे स्वर आहे. आदी म्हणजे आरंभी, ज्याच्या असा वर्ण, असा तो वर्ण. ओके, म्हणजे बघू आपण आता. अंगण या शब्दात अ अधिक अनुस्वार आहे. ओके, अंगण या शब्दामध्ये काय रे? अ अधिक अनुस्वार आहे. ओके, की शंकर या शब्दात काय? श अधिक अ आणि अदुक अनुस्वार. ओके, त्याने वाक्यात काय म्हटलं की अनुस्वार व विसर्ग यांचा उच्चार करताना त्या वर्णाच्या अगोदर स्वर येत असतो. ओके, आता इकडे बघा, अनुस्वाराच्या आधी काय आहे? स्वर आलेला आहे. ओके, तेच वाक्य ना. इकडे बघा, या अनुस्वार व विसर्ग यांचा उच्चार करताना या वर्णाच्या अगोदर स्वर यायला आहे. हा अ काय रे? स्वर आहे. ओके ओके, हे व्यंजन आहे, या व्यंजनानंतर स्वर आहे, आणि ह्या अनुस्वाराच्या आधी स्वर आहे. इकडे बघ, अनुस्वाराच्या आधी स्वर आहे, अनुस्वाराच्या आधी स्वर आहे, अनुस्वाराच्या आधी स्वर आहे, हे विसर्गाच्या आधी स्वर आहे, विसर्गाच्या आधी स्वर आहे. ओके, त्यांनी तेच सांगितलं आहे की वर्णाच्या अगोदर स्वर आहे, किंवा अनुस्वाराच्या अगोदर किंवा विसर्गाच्या अगोदर स्वर आहे. संपला कार्यक्रम. ओके, ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. ओके, समजले सर. ओके, चला, बाकी हे आहेच. आता अनुस्वाराच्या बाबतीमध्ये आपल्याला बघायचं आहे. ओके, स्वरादी म्हणजे काय कळलं तुम्हाला? 2 जण आहेत ते, अम आणि आह. अनुस्वार हे डोक्यावरचा अनुस्वार,
आणि पाठीमागचा विसर्ग. बस संपला कार्यक्रम. ओके, मग बाकी तुम्ही जितकं रिव्हिजन कराल तेवढं तुम्हाला कळून जाईल. पहिल्याच वेळेस तेवढं नसतं कळत, पण टप्प्याटप्प्यानं एकदम कळत राहतं. ओके, चला आता तिसरी गोष्ट याच्यातली आपल्याला दुसऱ्या पॉईंटमधलीच डिटेलमध्ये दुसरी गोष्ट बघायची आहे की अनुस्वारची डेफिनेशन. म्हणजे डोक्यावर नुसतं टिंब दिलं झाला अनुस्वार असं नसतं आहे किंवा माग पाठी असं उभं टाकलं त्याच्या पाठीमागे 2 डॉट त्याला म्हणजे विसर्ग असं नाही. ओके, आता विसर्ग कुठले आहेत, अनुस्वार कुठले आहेत हे आपल्याला डिटेल पुढे बघायचं आहे. पण सध्या त्याची डेफिनेशन काय की अनुस्वाराचा उच्चार स्पष्ट व खणखणीत होतो. काय, अनुस्वाराचा उच्चार स्पष्ट आणि खणखणीत होतो. ह्या डेफिनेशनवरती भरपूर वेळा प्रश्न आला आहे की अनुस्वाराचा उच्चार स्पष्ट आणि खणखणीत होतो असे काही शब्द आहेत. कुठले, गंगा. गंगा पहिल्या गच्या डोक्यावरती टिंब आहे, गंगा असं म्हणतात. गंगा आवाज कसा आहे रे, स्पष्ट आणि खणखणीत. ओके, आपलं नाणं कसं आहे, स्पष्ट आणि खणखणीत आहे. कुठल्याही याच्यात वाजवा, वाजणार म्हणजे वाजणार. ओके, असला कार्यक्रम आहे. चला जमलं. त्याच्यानंतर घंटा, आंबा, उंट, स्पष्ट आवाज आहे आणि खणखणीत नाणं आहे. ओके, ते आहे. आता हे जमलं. उदाहरण पण बघितले. काही वेळा अनुस्वाराचा उच्चार अस्पष्ट ओझरता होतो. ह्या 2 लाईन तुम्ही लक्षातच ठेवा. सरळ आहेत, सोप्या आहेत की अनुस्वाराचा उच्चार स्पष्ट असतो आणि खणखणीत असतो. एक त्याची उदाहरणं लक्षात ठेवा. ओके, आणि तिसरी लाईन आहे याच्यामध्ये की कुठे रे, हां, काही वेळा अनुस्वाराचा उच्चार अस्पष्ट आणि ओझरता होतो. काही वेळा म्हटलं आहे, हे महत्त्वाची गोष्ट आहे. चला ओके, मग कसं, देवांनी, घरांमध्ये. ओके, असं त्याने दिलं आहे. स्पष्ट व खणखणीत उच्चारांना अनुस्वार असे म्हणतात. ओके, त्याने उदाहरण दिलं आहे. तर ओझरत्या आणि अस्पष्ट उच्चारांना अनुनासिके म्हणतात. अनुस्वार कुठले आणि अनुनासिक कुठले. आता अनुनासिक कुठले आपल्याला मला वाटतं पुढच्या चॅप्टरमध्ये ते आहे. ओके, ते पुढच्या चॅप्टरमध्ये दिलेलं आहे. ओके, तर हे कळलं तुम्हाला. आता 2 झालं की अनुस्वार कुठले आणि अनुनासिक कुठले. ओके, या टॉपिकमध्ये आहे, पुढे नाही आहे. तुम्हाला कळून जातं. एक चार्ट सांगतो मी. ओके, त्याच्यातून तुम्हाला क्लिअर होऊन जाईल. कळलं, जमलं. आता अनुस्वार बघितलं सर आम्ही. ओके, आता अनुस्वार एक झालं आणि त्याचा माऊस भाऊ आला सर आता अनुनासिके. ओके, अनुस्वारावरती प्रश्न आहेत, अनुनासिकेवरती पण प्रश्न आहेत. ओके, आणि जी तुम्हाला स्वर, स्वरादी, व्यंजन आणि संयुक्त व्यंजनचा चार्ट आहे तो तुम्हाला पाठ पाहिजे. ओके, पुढे पण अजून मी तुम्हाला गोष्ट सांगतो आणि त्याच चार्टमध्येच अशी रेष वाटली की तुम्हाला मिळून जाईल. कशी सांगतो तुम्हाला. ओके, अनुनासिक बघायचं का. आता बऱ्याच जणांना वाटेल की नंतर कशाला, आता सांगा. इकडे बघ. ओके, अनुनासिकच बघायचे ना तुला. इकडे बघ, इथं अशी रेस वाढली आहे की तुला सर्व मोठं करतो थांब. ओके, बऱ्याच जणांना माहीत पण असेल, पण आता आपण आलो आहे आणि डिजिटल बोर्ड आहे आपल्याकडं, तर कशाला बघ अशी रेस वाढली तो डांग 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 डांग. या बघ, हे अनुनासिके आहेत. ओके, कळलं ना रे. पण याचा सिक्वेन्स लक्षात ठेव. हे पहिले असा ही नुक्तावाला. ओके, हा नळाचा न आणि हा नळ आणि हे मर. ओके, असं लक्षात ठेव. किंवा मळ लक्षात ठेव, नळ आणि मळ. मग हे तिघांचा सिक्वेन्स चुकतो बरं परीक्षेत. ओके, तर हे लक्षात ठेव. हे आहेत अनुनासिके. जमलं सर, अनुनासिक क्लिअर झाला आता. ओके, कळलं ना. ओके, चल पुढे जाऊ. आता आपण काय सुरू होतं आपला सुरू होता विसर्ग. ओके, विसर्ग काय, विसर्ग याचा अर्थ श्वास सोडणे. सोडून दिला श्वास बाबा. मग सोडून दिला म्हणजे सोडला की लगेच घ्यायचा आहे आपल्याला, नाही असं रोखून ठेवा. सोडून दिला, जीवच सोडला, मग असलं नाही. ओके, विसर्ग म्हणजे काय, श्वास सोडणे होय. विसर्गाचा उच्चार ह या वर्णाला थोडा हिसडा देऊन होतो. हिसडा देऊन केलेल्या उच्चारासारखा होतो. या 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या आणि याच्यावरती 100% प्रश्न येत असतो. पाणी पितो थोडं. ओके, आलेला आहे, येत असतो म्हणजे आलेला आहे, भरपूर वेळा आलेला आहे. त्याच्यामुळे तुम्ही त्याचा ताण घ्यायचा आहे का, अजिबात घ्यायचा नाही. ओके, स्वर झालं, स्वरादी झाल्या. आता व्यंजन. ओके, व्यंजन कुठले आहेत की व्यंजन म्हणजे काय. ओके, ही बाराखडी आलेली आहे. इकडे बघा, बाराखडी. ओके, मराठी वर्णमालेतील क ख ते लंगडे आहेत. क ला असं रेष आहे, ख ला अशी रेष आहे. ओके, किंवा पासून ह आणि ळ पर्यंतचे वर्ण म्हणजे व्यंजन. तुम्हाला ते खाली व्यंजनचा चार्ट दाखवलं ना. ओके, ते व्यंजन. ओके, ज्यांचा उच्चार स्वतंत्रपणे करता येत नाही. काय, नाही.
स्वतंत्रपणे उच्चार करता येत नाही. लंगडे ते 7 लागते त्याला. साती हात बडा ना नाही तो हम गिर जाएंगे. ओके, व्यंजनाला साथीदार नाहीच, लंगडे हे लागतो तेव्हा साथीदार पाहिजे त्यांना, नाही तर ते स्वतंत्र नाहीत, ते साथीदार नाही त्यांना, म्हणजे साथीदार घ्यावाच लागतो. ओके, ती एक महत्त्वाची गोष्ट आहे. त्यांना व्यंजन असे म्हणतात. व्यंजनची डेफिनेशन आहे, ज्यांचा स्वतंत्रपणे उच्चार करता येत नाही त्यांना व्यंजन म्हणतात. काय व्यंजन म्हणतात? 100% प्रश्न. व्यंजन अपूर्ण उच्चाराची आहेत हे दाखवण्यासाठी त्यांचा पाय मोडून लिहितात. ओके, इथं बघा क असं लिहिलंय क. ओके, इकडे बघ क लिहिलंय त्याला अशी रेष वडली, ख लिहिलंय त्याला अशी रेष वडली, ग वड लिहिलंय त्याला अशी रेष वडली. ओके, रेष जर नाही वडली तर त्याच्यात अ येऊन मिसळला असं समजायचं. मी तुम्हाला सांगतो पुढे. ओके, त्याची काही चिंता करू नका. पण बेसिक कळलं काय बघा, हे क लंगडा आहे त्याच्यात अ मिसळला, हा पूर्ण क झाला. ओके, मी तुम्हाला सांगतो, एवढं संपू द्या एकदा, मी तुम्हाला सांगतो. ओके, चला इथपर्यंत झालं. हे दाखवण्यासाठी त्यांचा पाय मोडून लिहितात, क ख ग ग वगैरे. ओके, हां, याचा अर्थ ज्या वर्णाचा उच्चार स्वराच्या सहाय्या वाचून पूर्ण होत नाही त्यांना व्यंजने आपण म्हणतो. ओके, आता अक्षरे म्हणजे काय? अक्षरे म्हणजे पूर्ण उच्चारलेले वर्ण. आपण ऑलरेडी बघितलं आहे. ओके, अ आ इ ई वगैरे वगैरे स्वर पूर्ण उच्चाराचे आहेत, पण क असा लिहिलाय त्याला अशी रेष वडली म्हणजे लंगडा येतो. ख असं लिहिलं आहे त्याला रेष वडली. हे जे व्यंजने आहेत ती अपूर्ण उच्चाराची आहेत, पण त्यामध्ये जर अ मिसळून असे जे लिहिले तर हे काय आहेत रे? हे सर्व स्वर किंवा स्वरयुक्त व्यंजने आहेत, यांना असं म्हणतात. ओके, 1 मिनटं तुम्हाला सांगतो लगेच. ओके, क ख ग ग ही व्यंजने अपूर्ण उच्चाराची आहेत, बरोबर. त्यात अ मिसळून ही तयार केलं तर सर्व स्वर व स्वरयुक्त व्यंजने यांना आपण अक्षर म्हणतो. ओके, आता लगेच तुम्हाला मी सांगतो. ओके, थोडंसं आपण याचा वापर करूयात. इकडे बघा, हे क आहे, हे लंगडा आहे, याच्यात आपण अ टाकलं तर हे झालं क. ओके, तुम्हाला क्लिअर दिसतंय का? एकदा बघू. थोडंसं फॉन्ट आपण बदललेलं आहे. क्लिअर, चला. ओके, किंवा आता हे ख आहे, हे लंगडा आहे ख, याच्यात आपण अ टाकलं तर हे काय झालं रे? ख झालं. इथं लंगडा आहे का? हे नाही, याला वाटतं मोडू आपण. ओके, थांब. हे क. ओके, किंवा आपण ग लिहू. ग हे लंगडा आहे, त्याच्यात अ टाकला ते फक्त असं ग झालं. ओके, हे काय रे? व्यंजन आहे. हे काय रे? स्वर आहेत. फक्त अच नाही, बाकी पण टाकता येतात, पण ते बदल होत राहतो त्याच्यानुसार. ओके, आणि हे काय झाले रे आता? ओके, क ख आणि ग. ओके, हे काय झाले रे? अक्षर झाले. ओके, हे कळलं तुम्हाला? क्लिअर झाला कार्यक्रम. ओके, चला जमलं. क ख ग ही व्यंजने अपूर्ण उच्चाराची आहेत, त्यात अ मिसळून क ख ग ही अक्षरे होतात. कळलं का तुम्हाला? ओके, कळलं का? हे काय आहेत रे? ओके, व्यंजन आहेत, त्याच्यात स्वर टाकले. ओके, तर काय झाले? अक्षर तयार झाले. हे असं लिहून घ्या, हे व्यंजन अधिक स्वर बरोबर अक्षर. काय? व्यंजन अधिक स्वर बरोबर अक्षर. हे फॉर्म्युला आहे, हे लिहून घ्या. ओके, हे लिहून घेणं गरजेचं आहे तुमचं. हे लिहून घेणं गरजेचं आहे. ओके, ही आहे कन्सेप्ट. ओके, हे रफ पेजवरती लिहा. ओके, असं तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला मराठी अवघड जाणार नाही. ओके, कळलं तुम्हाला? आणि सर जमलं सर. आता बघा 12 खडी. ओके, किती वेळ झाला आहे? ओके, 33 मिनटं झालेली आहेत. आता काय? 12 खडी. ओके, 12 खडी आहे. 12 खडी काय की व्यंजनात स्वर मिसळून अक्षर बनते. ओके, काय? व्यंजनात स्वर बनून अक्षर बनते. कसं बोलायले? व्यंजनात स्वर मिसळून अक्षर बनते. व्यंजनात स्वर मिसळून अक्षर बनते. बरोबर, संपला. चला, हा प्रत्येक व्यंजनात अ आ इ ई उ ऊ ए औ ओ औ हे 10 स्वर आणि अम आणि आहा यांची चिन्हे मिसळून आपण 12 अक्षरे तयार करतो. ओके, ही 12 अक्षरे कुठली आहेत? अ आ इ ई उ रस्वयू दीर्घवी, हे दीर्घऊ, ए औ ओ औ आणि अम आणि आह. ही 12 खडी आहे.
आपण जे बाराखडी म्हणतो ना, बाराखडी पण तुम्हाला पाठ पाहिजे, बाराखडी पण लिहा, बाराखडीमध्ये कुठले कुठले येतात पाठ पाहिजे. ओके, म्हणजे पाठ म्हणजे हे होऊन जातं, काहीच नाही. हे तुम्हाला असं नाही की पाठच पाहिजे, बसलो तर हाणतो तुला, नाही तर पाठ पाहिजे असलं आहे का, नाही. ओके, होऊन जातं ते, काहीच नाही. पण ते एका पेजवरती लिहा, ते तुमच्या नजरेत पडलं पाहिजे की बाराखडी कुठली आहे, स्वर कितले आहेत, स्वर कितले, हे स्वर किती आहेत, कुठले आहेत, हे कोण कोण आहेत, ते व्यंजन कुठले आहेत, स्वरादी कुठले आहेत, हां हे जमलं पाहिजे, दिसलं पाहिजे समोर. आणि सोपं आहे, काहीच अवघड नाही. आणि यानं काय होतो, तुमचा कॉन्फिडन्स वाढतो. ओके, चला. आणि ऐन परीक्षेच्या वेळेस तुमचं नुकसान होत नाही. ओके, तर हे तुम्हाला कळलं आहे. ओके, तर ओके, एवढा जबरदस्त पॉईंट आहे. आता तर एवढ्या ज्या सगळ्या गोष्टी तुम्हाला याच्यात आता कळल्या असतील. ओके, ही गोष्ट तुम्हाला कळली असेल. आपण काय काय बघितलं एकदा रिव्हिजन करू, आणि वाटलं त्याचा दुसरा पार्ट करू आता, कारण की 35 जवळपास मिनटं झालेत. की आता पहिले आपण बघितलं की वाक्य, त्याचं डेफिनेशन, पदाची डेफिनेशन बघितली, शब्द कशाला म्हणतात. ओके, ध्वनिचिन्ह म्हणजे काय. ओके, म आणि उ हे मूलध्वनी आहेत ते बघितलं, वर्णाची डेफिनेशन बघितली, अक्षर म्हणजे काय, नाश न पावणारे. ओके, मराठी भाषेतील वर्णमाला त्याच्यात बघितलं आपण. स्वर, ओके, ते 14 आहेत, स्वरादी 2 आहेत, व्यंजन 34 आहेत. याला काय, ह्या एवढ्या पॅरेग्राफला म्हणतात स्पर्श किंवा वर्गीय व्यंजन. ओके, किंवा व्यंजनाचे 2 प्रकार, वर्गीय व्यंजन किंवा अवर्गीय व्यंजन. वर्गीय व्यंजनलाच काय म्हणतात, स्पर्श व्यंजन. ओके, आणि हे किती आहेत, हे 25 आहेत, आणि हे किती आहेत, हे 9 आहेत. संयुक्त व्यंजन किती आहेत, हे 2 आहेत. ओके, याच्यामध्ये आता खाली आपण बघितलं हे अ आणि हे आणि ओ, हे 2009च्या शासन निर्णयानुसार याच्यावरती प्रश्न येतो. ओके, ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. त्याच्यानंतर वर्णाचे प्रकार बघितले आपण. ओके, वर्णाच्या प्रकारामध्ये स्वर. ओके, स्वरादीमध्ये पण आपण बघितलं. ओके, अनुस्वर बघितला, त्याच्यानंतर अनुनासिके बघितले आपण, अनुनासिके पाठीमागे जाऊन पण बघितलं चार्टमध्ये. त्याच्यानंतर विसर्ग बघितला आपण, आणि आता व्यंजन बघतोय. ओके, व्यंजन पण बघितले आपण, त्याच्यात संयुक्त व्यंजन. ओके, काय ते आपण बघितलं, अक्षर कसे झाले तयार. ओके, व्यंजन प्लस स्वर बरोबर अक्षर, हा फॉर्म्युला बघितला आपण. ओके, त्याच्यानंतर बाराखडी बघितली, बाराखडी मी तुम्हाला पाठ करायला सांगितली. आता आहे आपल्याकडं ऱ्हस्व स्वर किंवा दीर्घ किंवा संयुक्त स्वर, काय भानगड आहे. पुढे आपल्याला सजातीय विजातीय बघायचं आहे. ओके, किंवा अजून व्यंजनांचे प्रकार बघायचे आहेत. अनुनासिक, कठोर व्यंजन, मृदू व्यंजन. ओके, हे बघा, हे चार्टात दिलेलं आहे. ओके, हे कठोर व्यंजन, हे मृदू व्यंजन, अनुनासिक हे तुम्हाला सांगितलं मी, हे चार्ट अशाला असं. आता हे काय, हे तुम्हाला म्हणलं मी पाठ पाहिजे, हे जशाला तसं दिलं इकडे बघा. ओके, जशाला तसं दिलेलं आहे. ओके, त्याच्यामध्ये काहीच वाद नाही याच्यामध्ये. ओके, तर हे पुढे आपल्याला पूर्ण गोष्टी बघायच्या आहेत, पुढे प्रश्नही बघायचे आहेत आपल्याला. ओके, तर याचे वाटल्यात आपण पुढच्या लेक्चरमध्ये पुढचा पार्ट बघूयात. ओके, तर या लेक्चरमध्ये इथंच थांबतो, पुढच्या लेक्चरमध्ये भेटूयात. ओके, तोपर्यंत धन्यवाद.